हे ना 2 लाईट कुठले तरी चार्जेबल आहे. त्या घरात 2 रात्रीचा लाईट गेली. हा चार्जिंग दिसतोय. हो रेडी असतो तो. लाईट गेली किंवा काय आपल्याला कुठला लाईट आहे सर तुम्ही पण घ्या ना. घेतो ना आम्ही. चहा पाणी घ्या. गुरुजी एक आपल्याला ग्रुप फोटो घेऊन घ्यायचा. आता तुम्ही झालं की झालं या सगळ्यांबरोबर. हे बघ नमस्कार केला ते वहिनी मोठे भाऊ आणि वहिनी काल गावाला निघाले. ते बिनाद रफीच्या काल संध्याकाळी नाही बघ आता नीरज भाऊ सांगत सगळे सांगतायत की बाबा तुम्हाला दुधाला लागाय टाका नाही तो पण 5 अकाउंट जाते ना अजून 4-5 वर्ष करायचे पुढे आपली सांगायची पण इच्छा आहे दूध देणार विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ संकल्पित सग्रहमख वास्तुशान्त्याख्ये कर्मणि शिखिन्यादि वास्तुभद्रमण्डलदेवता स्थापनपूजनं च करिष्ये। आदौ शङ्कुरोपणं सर्वतः तिष्ठन्तु आयुर्बलकरा सदा विशन्तु। नांगरली होती त्याच्यामुळे त्या सोन्याच्या नांगराने या जमिनीतले दोष जात असतात. पण आपण आता हे केलेलं नाही म्हणून आपण हे जे मंडळ बांधलेलं आहे ते जे मंत्र म्हणतील त्या मंत्राच्या साहाय्याने त्या देवतांनी आपल्याला पूर्वेकडे रेष मारायची. या कोपऱ्यातून सुरुवात करायची. 2 पर्यंत बरोबर इकडून सुरुवात करायची इथपर्यंत बरोबर मधोमध थोडं वरती धरा. ओम भूर्भुवः स्वः शान्तायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः यशोवत्यै नमः. यशोवती साधयामि. ओम भूर्भुवः स्वः नन्दायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः सुभद्रायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः सुरथायै नमः. रेखां साधयामि. नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः सुव्रतायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः लक्ष्मी नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः विभूत्यै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः विमलायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः प्रियायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः जयायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः विशोगायै नमः. रेखां साधयामि. ओम भूर्भुवः स्वः इडायै नमः. रेखां साधयामि. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः पितृभ्यो नमः. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः द्वारिकाय नमः. आवाहयामि भूर्भुवः स्वः सुग्रीवाय नमः. आवाहयामि भूर्भुवः स्वः वरुणाय नमः. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः असुराय नमः. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः शोषाय नमः. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः मुख्याय नमः. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः भल्लाटाय नमः. आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः सोमाय नमः. आवाहयामि स्थापयामि। आवाहयामि स्थापयामि। राजयक्ष्मणे नमः. राजयक्ष्माणं आवाहयामि स्थापयामि। भूर्भुवः स्वः
श्रीधराय नमः पूर्वास्वा महाकालाय नमः आवाहयामि स्थापयामि पूर्वास्वा कालाय नमः आवाहयामि स्थापयामि पूर्वास्वा करालाय नमः आवाहयामि स्थापयामि पूर्वास्वा एकपादाय नमः आवाहयामि स्थापयामि मन्दनोत्परिष्टं यज्ञं समिमनमादयन्ताम् ॐ प्रतिष्ठा पूर्वास्वाग्न्याद्यावाहित वास्तुभद्रमण्डलदेवताभ्यो नमो नमः सुप्रतिष्ठिताः वरदाः भवतो वास्तुभद्रमण्डलदेवताभ्यो नमो नमः पादयोः पाद्यं हस्तयोः अर्घ्यम् अर्घ्यान्ते आचमनीयं समर्पयामि यम्बरेः प्रमुक्षन् सुदुःखं जातमग्रतः तेन देवायजन्त साध्या कल्पयन् किमस्यासीत् किं बाहू किमूरुपादाच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहू शूद्रो अजायत चन्द्रमा जातश्चक्षोः सूर्यो अजायत वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्षोद्यौः समवर्तत भूमिर्दिशः श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन् सत्यं परिदेवयामि ओम काय करी तन्मय भूक लागली आहे हा भूक लागली मग आता अरे अजून 2 वाजता खाऊ ना मस्त काय काय 3:30-4 क्या खाएगा वो बोल अरे कुछ तो बोल कोणाला वेळ आहे अजून वरण भात हां वरण भात तू काय काय जे आहे तेच काय तुला शो पाहिजे पाहिलं तुला वरण भात पाहिलं का रात्री शेवायचं वरण बट्टी वांग्याची भाजी वरण बट्टी पाहिजे कवा आहेत म्हणते चटणी तिकडेच होतात का तुम्ही अरे म्हणून मी तिकडे म्हटलं तिकडे शिरत मनीष भेटे का नाही मनीष आलं मग म्हणून मी बोलायला होती ती म्हणे नाही म्हणे तिथं सुट्टी भेटा होणे म्हणे म्हणतात द्या खरी भेट मनपासून मी बोलल होती तर मग काय सांगे म्हणे त्या पुन्हा माझं काय आज सांगे सकाळचा आहे त्या माझे भावना बरोबर देऊ सत्य ठेवतो हो ना ओम भूर्भुवस्वा पूषणे नमः पूषाणम् आवाहयामि स्थापयामि अग्नये दुष्टं गृह्णामि ओम भूर्भुवस्वा वितथाय नमः वितथम् आवाहयामि स्थापयामि भूताय नारायणेश्वर विलिखे वन्दान्दाः विद्यावन्दर्शमन्ते विवृद्ध्या स्वाना भौसादयाम्यदित्या पवित्रे स्तोत्रैश्रद्ध्यौ सविदर्भः प्रसवतु नाम्यचित्रेण पवित्रेण
सुग्रीवाय नमः सुग्रीवम् आवाहयामि ॐ भूर्भुवः स्वः पुष्पदन्ताय नमः पुष्पदन्तम् आवाहयामि स्थापयामि विश्वाभ्यस्ताशाभ्य उपदधामि चितसोर्ध्वजितो भृगूणा हो चालले जात आहे आमचा बाजार बाकी खानबाईचे रोड टाइम अरे हा रोड आणि ते सगळे रोड बी आहे ते कसं आहे आणि आता निघाली तर ते बेटाळू शकत नाही हे बेटाळू भजलो हरिहर जी
आम्ही स्वाहा म्हणून त्या स्वाहाला आपली अवधी ओम भौमाय स्वाहा ओम भौमाय स्वाहा ओम भौमाय स्वाहा ओम बुधाय स्वाहा ओम बुधाय स्वाहा पानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. 4 वेळा पाणी सोडायचं. ओम उत्तराभूषणं समर्पयामि स्तमुख प्रक्षालनं समर्पयामि करोतवर्धनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकं त्यांचं घर आहे ते आपल्याला बोलत आहे. हो म्हटलं तर हो म्हटलं तर नाही तर नाही म्हणायचं भो ब्रह्मन प्रविशामी प्रविशस्व. उजवा खांदा उजवा पाय तुझा पाहिला त्यांना येते. ओम रेचम वाचम प्रपद्ये मनोजलुः प्रपद्ये साम प्राणम्. शनीपेठच्या घरामध्ये येत होते आणि माझ्या आईला मानलेली मुलगी म्हणून आईने त्यांची सेवा केली. माझे वडील जावई म्हणून त्यांनी सेवा केली. 45 वर्षापासून ट्रस्टी होते, विश्वस्त होते, पण आता होत नाही म्हणून आपण दरबारमध्ये त्यांना नाही सांगितले, राजीनामा नाही दिलाय, कारण बाबाजींनी ती ड्युटी दिलेली आहे. म्हणून आम्ही तिघा भावांपैकी कोणी तिथे आम्ही जॉईन झाले नाही आणि आमच्या वडिलांना म्हटलं तुम्ही त्यांना नकार द्या, राजीनामा देऊ नका. पण भक्तानंद स्वामींचा फार मोठा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, आमच्या कुटुंबावर केवढा मोठा आलेला आहे. तर पुन्हा जळगावकरांचं सगळं दादाजी पंत सगळा एकत्र यावा हा एक उद्देश. आणि हे 2 घरं मी घेतलेत भविष्यासाठी, माझ्या मुलांसाठी. आणि आईवडिलांचा आशीर्वाद, भाऊ बहिणींचा आशीर्वाद आणि गुरु भक्तानंदजी महाराजांचा आशीर्वाद हा फार मोठा माझ्या पाठीशी आहे. याच्या पुढे फार मोठं काम करायचंय हा एक उद्देश माझा घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे, माझ्या परिवाराला, दादाजी परिवाराला आणि भक्तानंद महाराजांच्या गाडीला. तुम्हाला 2-3 वर्षांतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भक्तानंद स्वामींचा फार मोठा आशीर्वाद माझ्या मागे आहे आणि तो ध्येय माझ्या घेऊन मी पुढे निघालेलो आहे. तर म्हणून पुन्हा
ज्या ज्या वेळेला मला शक्य असेल मी स्वामीजींना विनंती करेल की आमच्या या प्रांगणामध्ये किंवा खोटेनगरच्या माझ्या वडिलांच्या प्रांगणामध्ये आपण यावं आणि आमची जी संस्था आहे नाविन्य संस्था ही गेल्या 10-12 वर्षापासून मी स्थापन केलेली आहे आणि त्या नाविन्य संस्थेतर्फे फार मोठा एक वटवृक्ष निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि 20-25 लोकांना आपल्याच लोकांना परिवारात नोकरी लागेल असा बेस माझा आहे. शेवटी 4-5 वर्ष नोकरी राहिली त्यामुळे धावपळीत मी हे सगळं करून पुढे उत्तम पद्धतीने माझे आईवडील इथे काय जगताय ते मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की का जगलेत. हे सगळं पुढे वैभव निर्माण करायचं आहे. भक्तानंद स्वामींचं वैभव आहे. एक प्रण केला बाबा माझ्या वडिलांनी वाचलेला आहे की ह्या प्रांगणामध्ये सुरेश दादांना सांगून मी या ठिकाणी दरबार आणण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करतोय. हा पहिला प्रयत्न माझा जळगावमध्ये आहे. अर्ज दिलेला आहे, बाबांनी वाचला आहे, आमच्या वडिलांनी वाचला आहे, इथल्या परिवारातल्या लोकांना मी सांगितलेलं आहे. एक 2-4 महिन्यामध्ये सुरेश दादांना भेटून आपण सर्व दादाजी परिवार आणि इथल्या आमचे जळगावचे परिवार सगळ्यांना विनंती करेल सह्या करू आपण आणि लावायचो मी. आणि मला आज 2.5 लाख रुपये पगार आहे. हा स्वामीजींमुळे आहे, लक्षात घ्या. सगळ्यात कलेक्टरचा पगार नाही एवढा पगार मला आहे आणि हा सगळा स्वामीजींच्या चरणी अर्पण करून पुढे निघायचंय. हा नियमाप्रमाणे जे काही द्यायचं आपण फुलल्या फुलाची पाकळी देणार आहोत आणि सर्व गुरुजनांचे भक्तांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सदिच्छा भोजन प्रसाराचा आस्वाद घ्यायचा आहे. सत्य हो प्यारे, अरे हे प्यारे सत्य हो, अरे हे प्यारे सत्य हो, अरे हे प्यारे सत्य हो, अरे हे प्यारे 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 सत्य हो. जय श्रीदादा. बघा स्वामीजींच्या समाधीवर जे लाईट आहे, प्रकाश आहे आणि ब्रह्ममुहूर्ताचं दर्शन आपल्याला देत असतात. हे आमचे विजय दादा आहेत. हे गेल्या कितीतरी वर्षापासून सेवा करतात. नामदेव महाराज गेलेत पण तो प्रकाश आणि तो डबिंग करून सगळ्यांना वाटणार आहेत. भक्तिमनी मालाचं पुनरुज्जीवन करून तापी पोथीचं पुनरुज्जीवन माझे वडील करतात आयुष्यभर. आपण ती संग्रह वाढवणार आहेत. पण जी आरती चुकतायत, आरती चुकवतायत, भजनं चुकवतायत, ते चुकवू नये असं माझ्या वडिलांना वाटतं, आम्हाला वाटतं, परिवाराला वाटतं, जुन्या लोकांना वाटतं. ते पण आपण दुरुस्त करूया. जय श्री दादाजी. मी अभय भाऊला विनंती करेन की दादाजी परिवाराची या ठिकाणी या जी पावती एक रुपये दे. जय श्री दादा. विजय तात्यांना बोलवतोय. एक पुजारी म्हणून ते सेवा देत आहेत. त्यांचं पण दरबारचे पुजारी म्हणून या ठिकाणी. जय श्री दादा. नारायण बिका मामा आमचे आले घेऊन, मारुती मामा त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो. कालपासून हे या ठिकाणी आलेत आणि मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. दादाजींचं नामच स्मरण केले. बिका मामाचं या ठिकाणी स्वागत करतो. बोलो बोलूला दे. जय श्रीदादा. आमच्या मावशी गीता मावशी प्रातिनिधिक स्वरूपाने माझ्या सौंना सांगतो की या ठिकाणी सौंना सांगतो की गीता मावशी त्या ठिकाणी परस्पर जय जय श्रीदादा. सगळे पौर्णिमेला बघतात की हा परिवार हा सर्व येत असतो. आमची आई जिजा मावशी, बुगा मावशी, या मी भोई मावशींना विनंती करतो. भोई मावशी आहे हे बघा. भोई मावशी अंमळनेरची माझी आई आहे. माझी आई जरी इकडे जळगावला असली तरी मुरमुरे घेऊन माझ्या घरी येते. डोक्यावर मुरमुरे विकते पण दरबारला 3100 रुपयाचा बाकडा दिलेला आहे. बहुमाना 200 रुपयाला जो ताकत्यामा. आणि दादाजींना 11 बाकडे दिले त्यात एक बाकडा भोई मावशींचा आहे. लक्षात घ्या. या मावशीला जय श्रीदादा. आमच्या भोई मावशींच्या मैत्रीण आणि बघा तामसवाडी लांब लांबून आपल्याकडे भक्त येतात. सुरत कालच्या दिवशी अण्णावाणी, प्रकाशवाणी, जळगावचे सगळा परिवार या ठिकाणी आला होता. या मावशींच्या या ठिकाणी भुसावळहून आमच्या भगिनी या ठिकाणी नेहमी येत असतात. त्यांचं या ठिकाणी तुला काय माझी बहीण नाही आली त्याच्या जागेवर तू येऊन गेली. माझी बहीण नाही आली तर तू येऊन गेली. किंवा वाचायला मिळतोय. हा एक दास भक्तानंद स्वामींचा योग आहे. रूपा महाराज, रूपा महाराज आहेत का? एकमसला आज तर झुंबर भाऊ आणि रूपा भाऊ हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. शनीपेठ पासून
कोणताही कार्यक्रम असेल तसेच सगळा आहे जेवणाचा प्रसाद आमच्या लग्नापासून साखरपुड्यापासून सगळं त्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली. आताही ते सर चिंता मत करो सब रेडी लेके आऊंगा. आपल्या या ठिकाणी सत्कार करतो. सगळे फोटो आण. पूजा करून म्हणून प्रसाद घेण्यासाठी दर्शनासाठी मी त्यांचाही सत्कार करतो. चिन्मय ज्येष्ठ प्रतिनिधी आपले चिन्मयला विनंती करतो तुमचा सत्कार करा. आणि विशेष म्हणजे आमचा घरचा सोहळा आहे पण चिन्मयचा देखील त्यांच्या हस्ते मी एक कौतुक करू इच्छितो. MD चिल्ड्रन मध्ये चिंद्र दिल्लीला गव्हर्नमेंट कॉलेजला होतोय. परमेश्वर कृपाने दादाजी कृपेने 60,000 रुपये महिन्याला त्याला मध्ये घेऊन. दुसरा मुलगा जो आहे तो M.Pharm कंप्लीट करतो. यावर आजी बाबांचा संकल्प आहे. माझ्या वडिलांचा एक संकल्प होता माझा मोठा भाऊ डॉक्टर व्हावा. तो मिलिटरीत गेला 3 वर्ष डॉक्टर झाला. दागिने विकले आईने. दागिने विकून डॉक्टरकडे गेला. शेवटचं वर्ष झालं नाही पण तो संकल्प मी सांगितला आई वडिलांना की माझ्या मुलाला कुठेतरी पूर्ण करेल कसं तरी कष्टाने. तर या मुलाने पांग फेडण्याचं काम आजी बाबांचं यांनी करायचंय. हा एक सत्कार नाही पण हा एक आदेश भक्तानंद स्वामींचा देऊन मी विनंती करेल सगळ्यांना की यांच्या कडून जी काही सेवा मिळेल ही निस्वार्थ 1 रुपया द्यायचा नाही दादाजी परिवाराने. आताही 2 वर्षापासून हा फोनवर सगळ्यांना फ्री सेवा देतोय. दादाजी परिवाराला कुठेही 1 रुपया बालकांचा असेल कोणाचे. मी ज्ञानेश्वर दादा माझे ज्येष्ठ भाव आहेत दादाचे राजू दादांचे ते मित्र आहेत. नांदेडला परीक्षा दिलेले आहेत. पाय तोडून घेतला होता नांदेडला. हे सगळं आम्हाला माहिती आहे दोघांनी. तर ज्ञानेश्वर डॉक्टरांचा पण सत्कार मी माझ्या तर्फे करतो स्वतः. फक्त 60 सेकंद घेतो तुमचं. या परिवाराशी मी बालक अवस्थेपासून जोडलेलो आहे. आत्या आणि बुवा आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जेव्हा आमच्या राजू दादा माझा जिगरी मित्र तो डॉक्टर होता तेव्हा मला चरण होत होतं. चलत होतो मी आतून की राजू डॉक्टर होतो मी का होऊ शकत नाही. सत्य सांगतो. आणि माझा बाप सालदार. मी सालदारचा पोरगा. बाप वारला आई मजुरी करून शिकवते. सर्वांना माहिती आहे. बुका राहून मी शिक्षण केलेलं आहे. मला माहिती मी ते दिवस काढले. परंतु मग दादाजींनी मला डॉक्टर बनवलं. कसं बनवलं काय बनवलं ते त्यांना माहिती. पण मी आयुर्वेदमध्ये तज्ज्ञ झालो. लोकमतमध्ये गाजलो. जळगाव जिल्ह्याच्या आवृत्तीमध्ये पेपर भरून दिव्य मराठीमध्ये गाजलेलो आहे. सामनामध्ये गाजलेलो आहे. मेलेल्या लोकांना जिवंत केलेले ज्यांना लोकमतच्या पेपर चपला इकडे घ्या. चपला चप्पल चपला इकडे. काय रे शिरा शिरा बेस्ट आहे ना. मी असा डबल नाही घेतला नाही. गोड बरोबर कमी बरोबर आहे व्यवस्थित. बटाटा देते थोडा नाही झाला.
लगेच 12 वाजता ती चालली एक पोळीच चालली बरोबर वारे मध्ये बाहेरचं नाही माहिती बघू ना जमलं तर चालेल म्हणे नाही पेमेंट लागत 3 महिने लागणार मी अरे बस स्वामी हम का नहीं बोल रहे हैं वो कंजूसाई कर रहे हैं मारवाड़ी से मारवाड़ी बचपना रेल लेते करेंगे क्या होगा का आशाची बहिणी शांतीचा कार्यक्रम आता रचलेला आहे. आम्ही आता दिल्लीला निघालो. दिल्लीला चाललोय हिमाचल प्रदेश फिरायला. अरे तिकडे पाणी चालू सर्व भरले ते बनवते घेतो बॅग घे गाडी तुम्ही कुठे जाताय हो अरे कृपया लक्ष द्या 2 2 2